मॅडम यांनीही 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य या मंडळासाठी दिलं, त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद। सन्मान श्री बबन पुजारे पाण्याची सोय उपलब्ध केली 1,000 रुपये या मंडळासाठी। त्याचबरोबर सन्मान श्री आना मेस्त्री पाणी यांच्यासाठी 2,000 रुपये। सन्मान श्री घनश्याम मेस्त्री साहेबांकडून 500। त्याचप्रमाणे सन्मान श्री विष्णू करंबेकर यांच्याकडून 1100 रुपये। सन्मान श्री राजू दळवी यांच्याकडून 1,000 रुपये। सन्मान श्री कृष्ण गणपतराव साहेबांकडून 500 रुपये। बंडाराव यांच्याकडून 500 रुपये। श्री संतोष राणे 200 रुपये। श्री नानाराव यांच्याकडून 1,000 रुपये। श्री जयराम मिस्त्री साहेबांकडून 500 रुपये। श्री शशिकांत तेली साहेबांकडून 500। श्री जयप्रकाश राव साहेबांकडून 500 रुपये। श्री संतोष परब यांच्याकडून 1,000 रुपये। राजा 11 आमरड 1,000 रुपये आणि प्रबोधन कदम यांच्याकडून 1,000 रुपये आणि सन्मान श्री पंढरी उर्फ तात्या देवळी यांच्याकडून 500 रुपये। तर सर्व प्रायोजकांचं आम्ही खूप खूप मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करत आहोत। पहिल्या इनिंगसाठी प्रत्येक षटकारांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक सन्मान श्री आनंद बांदेकर साहेबांकडून पुरस्कृत होत आहे, त्यांचंही खूप खूप धन्यवाद आम्ही आभार व्यक्त करत आहोत। चला मैदानाकडे वळूया। धन्यवाद सिद्धेश परब। नमस्कार, सहर्ष स्वागत आमरड प्रीमियर लीग 2025 आजचे अंतिम रजनी आणि अंतिम रजनीमधील पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगतोय। अर्थात जो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल थेट फायनल मधचं तिकीट बुक करेल, फायनल मध्ये प्रवेश करेल। सलामीची विणीची जोडी मैदानावरती पोहोचते। शिवारी ओरोस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळालं आणि पंकज परब यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने पंकजच्या साथीला दुसरा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। स्वागत लोके पहिले षटक हाताळण्यासाठी यावेळी सज्ज होतोय मोराई प्रसाद बोर्डवे संघकडनं प्रारंभीचा गोलंदाज मयूर पेडणेकर। पहिला चेंडू एका अचूक टप्प्यावरती खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर पंकज परबकडनं, अर्थात प्रयत्न यावी असफल ठरताना दिसतोय। चेंडू निर्धाव गणला जातोय आणि एका निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय मयूर पेडणेकरच्या गोलंदाजीवरती। सामना 6 षटकांचा पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे। क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये फ्लाइंग स्वीप ओपन पाहायला मिळतोय। पॉइंट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 38 सर्कलच्या बाहेर स्वीपर कव्हर आणि वाईड श्लॉगनवरती एक क्षेत्ररक्षक। यावेळी चांगला फटका, टेनिस क्रिकेट मधील दुर्मिळ फटका म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो स्ट्रेट ड्राईव्हचा फटका निघतोय पंकज परब याच्या बॅटमनना आणि खऱ्या अर्थाने संघर्षाची ठिणगी पडताना दिसते ती या सामन्यामध्ये। पहिल्या चेंडूवरती पंकज परब अडखळला होता, अर्थात दुसऱ्या चेंडूवरती अंदाज बरोबर ठरताना दिसतोय आणि सुरेख फटका म्हणावा लागेल तो मयूर पेडणेकरच्या गोलंदाजीवरती। सांघिक धावा संख्येचा श्री गणेश होतोय, नाममात्र 4 धावा धावफलकावर। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी चेंडू मिड ऑनला पार करतोय, अर्थात चेंडू येतोय लॉंग ऑनवरती। एका हाती सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वैभव परबचं, अर्थात क्षेत्ररक्षणामधील वैभव आपल्याला पाहायला मिळालं आणि संभाव्य 2 धावा यावेळी प्राप्त होताना दिसत आहेत शिवारी ओरोस क्रिकेट संघाला। शिवारी ओरोस क्रिकेट संघाचा विचार केला तर पंकज परबला शेवटपर्यंत फलंदाजी करावी लागेल जी मनामध्ये। त्याचप्रमाणे सचिन पोजारे साहेबांकडून 500 रुपयांची मदत या मंडळासाठी येत आहे, त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद। संघिक धावा संख्या 2 ने पुढे सरकली, नाममात्र 6 धावा धावफलकावरती पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। जोखीमयुक्त षटक मयूर पेडणेकर दूरवरना राईट आर्म ओव्हर द विकेट।
यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरना स्वीपर कव्हर वरती चेंडू येतोय. एकेरी धाव. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी ढिलाई पाहायला मिळाली. या संधीचा फायदा उठवत क्रिकेट म्हटलं की शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची. ती शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही खेळाडूंकडे पाहायला मिळाली. लीलया ही दुसरी धाव पळून पूर्ण केली स्वागत लोकेच्या साथीने. तर धावफलक 2 ने पुढे सरकलाय. नाममात्र 8 धावा धावफलकावरती बिनबाद ही सलामी पाहायला मिळत आहे. नाणेफेक हटल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय शिवारी ओरस क्रिकेट संघ. अर्थात एका बाजूला संघ मालक सन्मान श्री रवी कदम बुवा यांच्या मालकीचा संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला संघ मालक सन्मानित विशाल एंडे यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही मालकांची आज प्रतिष्ठा या सामन्यामध्ये नक्कीच पणाला लागलेली असेल. यावेळी पुन्हा एकदा सुरेख फटका म्हणावा लागेल. यावेळी कुठेही सुसंधी नव्हती. क्रिकेट मधील दुर्मिळ फटका पाहायला मिळतोय पंकज परबच्या बॅटमनना आणि धोक्याचे संकेत त्याच्या बॅटमनना पाहायला मिळत आहेत प्रतिस्पर्धी संघाला. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली आहे. अर्थात मयूर पेडणेकरला विचार विनिमय करावा लागेल. जी गोलंदाजी करतोय त्यावरती असलेलं क्षेत्ररक्षण अर्थात बरोबर गॅप शोधताना दिसतोय. पंकज परब क्षेत्ररक्षणामधील भगदाड शोधताना दिसतोय आणि सांघिक धावसंख्या ही दुहेरी अंकात दशकाचा उंबरठा ओलांडताय. धावसंख्या 12 धावा बिनबाद धावफलकावरती ही सलामी फ्लाइंग स्टार्ट पाहायला मिळतोय शिवारी ओरस क्रिकेट संघाचा. दोन्ही संघांवरती दबाव असेल. अर्थात दबावामध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. तावून सुलाखून निघावं लागेल या सामन्यामध्ये. अर्थात सांघिक कामगिरी ही तेवढीच मोलाची असेल या सामन्यामध्ये. विचार विनिमय केल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज थेट कॉमेंट्री बॉक्स एंड करणार मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा उठवायचा. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. कित्येक वर्ष पंकज परबला आपण पाहतोय क्रिकेट खेळताना. रवळनाथ ओरस संघाचा आघाडीचा शिलेदार अर्थात आज प्रतिनिधित्व करताना दिसतोय. शिवारी ओरस क्रिकेट संघाचा गुणवत्ता ठासून भरलेली या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नक्कीच ती प्रतिभा यावी पाहायला मिळाली. धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावरती बिनबाद ही चांगली सलामी म्हणावी लागेल. समाधानकारक सुरुवात शिवारी ओरस क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिसतोय. आघाडीचे दोन्ही फलंदाज यावेळी मैदानावरती पंकज परब आणि पंकज परबच्या साथीला स्वागत लोके मॅन फ्रॉम सावरवाड. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. गोलंदाजीवरती वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्थात इनिंग मधील दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज राऊत. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर स्वागत लोकेचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळायचा. चेंडूचा अंदाज यावेळी चुकला जातोय स्वागत लोकेचा. स्वागत लोकेला चेंडू चकवताना दिसतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. ती गोलंदाज यावेळी सूरजच्या गोलंदाजीवरती. षटक क्रमांक 2 क्षेत्ररक्षण पाहिलं. फ्लाइंग स्लिप शॉर्ट फाईन लेग पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन. यावेळी सुंदर ड्राईव्ह म्हणावं लागेल. चेंडू जातोय स्वीपर कव्हर वरती. एक हाती चेंडू अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल दुहेरी धावसंख्येकडे मोर्चा वळताना दिसतोय स्वागत लोकेचा. अर्थात दुहेरी धावसंख्येने स्वागत लोके आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर बदलली आहे. 18 धावा बिनबाद धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ. सामना 6 षटकांचा. त्यामधील दुसरं षटक प्रगतीपथावर. नाणेफेक जिंकली मोराई प्रसाद बोर्डोवी क्रिकेट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. लोअर फुल टॉस चेंडू यावेळी मिडॉनला पार करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये असलेली शर्यत. अखेरच्या क्षणी चेंडू जिंकतोय. चेंडू सीमा पार करतोय. चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. क्रिकेट म्हटलं की संयम खूप महत्वाचा असतो. तो संयम राखत यावेळी देखना फटका स्वागत लोकेच्या बॅटमनला पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या वेगाने बदलली आहे. 22 बिनबाद धावफलकावरती.
दुसऱ्या बाजूने विचार विनिमय करावं लागेल. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मात्र 2 षटकांचा खेळ पाहिला तर आघाडी घेण्यात यशस्वी ठरताना दिसतोय तो शिवारी ओरोस क्रिकेट संघ. आमच्या सोबत गुणलेखक गेले 2 रजनी, आजची 3री रजनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांना लॅपटॉप स्कोरर म्हणून ओळखलं जात आहे अशी त्यांची ख्याती श्री गणेशजी राऊळ. स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय MH लाईव्ह स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि स्पर्धेचे ऑफिशियल्स मिस्टर नितीन जबडे आणि त्यांच्या साथीला मिस्टर संदीप रुद्रे. यावेळी उजव्या श्रीवरचा चेंडू शेवटच्या क्षणी चेंडूला टॅप केलं जातंय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. चेंडूची परती होईल. एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावर 23. पंकज परब खेळतोय 16 धावांवरती. स्वागत लोके खेळतोय वैयक्तिक 7 धावांवरती. पंकज परब ज्याने 6 चेंडूंचा सामना केलाय 16 धावांचं योगदान आणि स्वागत लोके ज्यांनी 4 चेंडूंचा सामना केलाय 7 धावांवरती योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात भागीदारी रचण्याचा प्रयत्न. क्रिकेट म्हटलं की भागीदारी खूप महत्वाची. ती भागीदारी रचण्याचा प्रयत्न हा शिवारी ओरोस क्रिकेट संघाचे आघाडीचे शिलद्या यांच्याकडनं पाहायला मिळतोय. अर्थात कुठचा गोलंदाज जमलेल्या जोडीला सुरुंग लावेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डाव्या यष्टीवरती धोका पत्करला होता स्वागत लोकेने. अर्थात पंकज परब तयार नव्हता धाव घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित परतताना दिसतोय स्वागत लोके. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त झाली. सांघिक धावसंख्या स्थिरावली 23 धावा बिनबाद धावफलकावर. एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक हटल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शिवारी ओरोस क्रिकेट संघ आपण पाहतोय APL भगवती अमृत प्रीमियर लीग 2025 पर्व 5. चेंडू डाव्या यष्टीवरती खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट फाईन लेगला कसरत करावी लागतंय. चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी पंचांचे दोन्ही हात समांतर होताना दिसत आहेत. अर्थात क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूला पंजाब टू हरियाणा म्हटलं जातं ती धाव यावेळी पाहायला मिळाली. गोलंदाज सूरजच्या गोलंदाजीवरती धावसंख्या 2 ने पुढे सरकली. पाव शतक फलकावर लागलाय. 25 बिनबाद धाव फलकावरती. चांगला चेंडू बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. स्लिम मिड ऑफला क्षेत्ररक्षक अडखळतोय. दुसऱ्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. एकेरी धाव मिळेल स्वागत लोकेला आणि एकेरी धावसंख्येने स्वागत लोके पोहोचतोय 8 धावांवरती तर पंकज परब वैयक्तिक 16 धावांवरती. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 13च्या सरासरीने 26 धावा ही दमदार सुरुवात म्हणावी लागेल शिवारी ओरोस क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना. सन्माननीय देवेंद्र कानेकर साहेबांकडून या मंडळासाठी 500 रुपयांची देणगी येत आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय विष्णुराज राऊळ कृष्णराज राऊळ साहेबांकडून 2500 रुपयांची देणगी या मंडळासाठी येत आहे. त्यांचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावर. अर्थात कुठचा गोलंदाज पहिला ब्रेक थ्रू देईल, कुठचा गोलंदाज या आघाडीच्या जोडीला खिंडार पडेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी मॅन फ्रॉम आंबेरी मालवण सिद्धेश यावेळी डिचोलकर सज्ज होताना दिसतोय. अर्थात सिद्धेशचा उद्देश काय असेल या मैदानावरती हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पहिली 2 षटकं बोलबाला शिवारी ओरोस क्रिकेट संघाचा. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू जातोय स्वीपर कव्हर वरती. पहिली धाव वेगाने. अर्थात दुहेरी धावसंख्येकडे पावलं वळली होती. फेकी अचूक नव्हती आणि याच संधीचा फायदा उठवत दुहेरी धाव पूर्ण होताना दिसत आहे. ती पंकज परबच्या साथीने 2 धावा मिळत आहेत. दुहेरी धावसंख्येने स्वागत लोके वैयक्तिक 10 धावांवरती पोहोचतोय आणि सांघिक धावसंख्या 28 बिनबाद धावफलकावर. दोन संघ आमने सामने उभे ठाकताना दिसत आहेत. टोटल या स्पर्धेमध्ये 12 संघ सहभागी झाले. 12 संघांमधून 3 संघ ज्यांचं आव्हान अजूनही जिवंत आहे या सामन्यामध्ये.
बॅकफुटला जातोय चेंडू, स्टिअर केला जातोय चेंडू, जमलेला घरंगळत कव्हर क्षेत्रामध्ये येतोय, एकेरी धाव. सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, विश्वास दाखवला जातोय आघाडीचा बिनीचा फलंदाज पंकज परब वरती आणि एकेरी धाव संख्येने 29 बिनबाद धावफलकावरती हे ताबडतोब सलामी म्हणावी लागेल. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला जातोय दोन्ही फलंदाजांकडनं. सिद्धेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या इष्टीवरचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पंकज परबचं पदल आलित्य, अर्थात पंचांचा इशारा येतोय चेंडू अवांतर. अतिरिक्त स्वरूपात अजून एक धाव मिळताना दिसतंय. अर्थात ज्या चेंडूला चांदा टू बांधा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सांघिक धावसंख्या धावफलकावर 30 बिनबाद धावफलकावर. यावेळी हलक्यातनी चेंडू स्टिअर केला जातोय, लॉंग ऑनवरना क्षेत्ररक्षक येतोय, अडखळतोय आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाचं संरक्षण मिळतंय आणि जोपर्यंत फेकी होईल 2 धावा पूर्ण केले जात आहेत पंकज परबकडनं आणि दुहेरी धावसंख्येने पंकज परब वैयक्तिक 18 धावांवरती पोहोचतोय. सांघिक धावसंख्या पोहोचतोय 32 धावा बिनबाद धावफलकावरती. क्षेत्ररक्षणावरती दबाव टाकला जातोय पंकज परबकडनं, अर्थात कल्पकता काय असावी याचं ज्वलंत उदाहरण पंकज परबकडनं पाहायला मिळत आहे या सामन्यामध्ये. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला जातोय, पहिली धाव वेगाने पूर्ण झाली, पावलं वळतायत दुहेरी धावसंख्येकडे. ही आत्मघातकी धाव असेल, अर्थात तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे. काय घडलं असेल मैदानावरती, हृदयाचे ठोके नक्कीच हलत असतील, धक 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 मनात होत असेल, मनाची घालमेल करणारा हा निर्णय असेल. आणि आता मात्र आमचं कौशल्य पणाला लागेल MH लाईव्ह स्पोर्ट्सचं आणि MH लाईव्ह स्पोर्ट्सच्या स्ट्रॉंग रूम मध्ये हा निर्णय चेक केला जाईल. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट, अर्थात हलक्या हाताने चेंडू स्टिअर केला होता कारण क्षेत्ररक्षक दूर होता आणि या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पूर्ण झाली, दुहेरी धाव आणि इथं मात्र काम तमाम होताना दिसतंय. क्रिकेट मधील आत्महत्या OUT, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद होतोय, आघाडीचा बुरुज ढासळलाय. पंकज परबला ही जीवघेणी धाव महागात पडली आणि 33 वरती पहिला गडी बाद. तेहतीस धावांची भागीदारी इथं तुटली, अर्थात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉल होता पंकज परबचा आणि स्वागत लोके अर्थात या कॉलचा स्वीकार करत स्ट्राइक एंडला फेकी झाली. वैभव परबचं कौतुक करावं लागेल. 33 एक गडी बाद. 9 चेंडूंचा सामना केलाय, 19 धावांची खेळी. नवीन फलंदाज जिदिन नायर मैदानात पावलं टाकतोय आणि बक्षिसांची खैरात होताना दिसत आहे. सन्मान श्री सिद्धेश अंगणे साहेबांकडनं प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. अर्थात बक्षिस तर या स्पर्धेमध्ये खूप भरपूर पाहायला मिळत आहे. सांघिक कामगिरी कुठच्या संघाची चांगली असेल अर्थात तो संघ आपल्याला फायनल मध्ये पोहोचताना दिसेल. स्वागत लोके याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिदिन नायर, डावकर शैलीचा फलंदाज सिद्धेश डिसोलकर यावेळी गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. अर्थात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षण पाहिलं तर लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. ऑफ साइडला पाहिलं तर पॉइंट, कव्हर आणि डीप लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. यावेळी बॅकफुटला जातोय, चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. एकेरी धावसंख्येने जिदिन नायर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येत बदल होतोय. 34 एक गडी बाद. 34ला 1 आपण पाहतोय. स्वागत लोके खेळतोय. 7 चेंडूंचा सामना केलाय, 11 धावांवरती संयमी फलंदाजी म्हणावी लागेल. स्वागत लोके एका बाजूने मैदानावरती उभा राहण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण सामना 6 षटकांचा, त्यामधील तिसरं षटक. सिद्धेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू नॉन स्ट्रायकिंग फेकी करण्याचा प्रयत्न. यावेळी अडखळतोय सिद्धेश आणि एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 35
एका गडीच्या मोबदल्यात अजून 3 षटकं, निम्मा षटकांचा खेळ बाकी असेल. किती धावांपर्यंत मजल मारेल शिवारी ओरस क्रिकेट संघ, जो पाया रचलाय पंकज परब आणि स्वागत लोकेने, त्या पायावरती किती धावांचा कळस चढवला जातोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. स्क्रीनवरती आपण पाहतोय ब्रॉडकास्टिंग लाईव्ह बाय MS स्पोर्ट्स लाईव्ह. आणि जर तुम्हाला MS स्पोर्ट्स लाईव्हशी संपर्क करायचा आहे तर नक्कीच स्क्रीनवरती संपर्क आहे 9923987976. दुसरा संपर्क क्रमांक आहे 8779329216. आणि MS स्पोर्ट्स लाईव्हचे सन्मानश्री मनीष पिसे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. अर्थात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मायक्रोफोनवरती पहिला बदल होईल. ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा समालोचक प्रसाद चाळके यांचा आवाज. धन्यवाद सर. मयूर पेडणेकर गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील पहिला चेंडू सिंगल धाव, 1 धाव पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये स्वागत लोके त्यांच्या साथीने जितीन नायर आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघासाठी. नक्कीच जो संघ जिंकेल तो थेट अंतिम सामन्यात दाखल होईल, म्हणजे पहिला सेमीफायनलचा मुकाबला. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला जितीन यावेळेस कट केलाय. कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आलाय, परंतु तिथे हातामधून चेंडू निसटला आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये सिंगल धाव कंप्लीट केली गेली. आपण ही स्पर्धा पाहतोय भगवती आंबरड आयोजित भव्य दिव्य ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा, आणि या स्पर्धेची आजची शेवटची रजनी. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले तर अनेक रील्स व्हायरल झाल्या या स्पर्धेच्या आधी, स्पर्धा सुरू असताना देखील. आणि या रील्स आपण भगवती आमरड या इंस्टाग्राम पेजवर पाहतोय. आणि या इंस्टाग्राम पेजचे निखिल तांबे हे ते उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. त्यांचा सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावर इथे करणार आहोत. निखिल तांबे, सन्माननीय श्री तेली यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय आमच्या व्यासपीठावर. नक्कीच खूप चांगल्या रील्स निखिल तांबे यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या पाहायला मिळाल्यात. स्कट केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल, परतावा करेल, तत्पूर्वी सिंगल धाव ते कंप्लीट केले. नक्कीच पहिल्या 3 षटकांमध्ये आक्रमकते नटलेली फलंदाजी, खास करून पंकज यांनी जबरदस्त खेळ दाखवला. 19 धावांची खेळी त्यांच्या माध्यमातून फक्त 9 चेंडूमध्ये पाहायला मिळाले. 3 चौकार या खेळीमध्ये आपण पाहिले पंकज यांच्या. आणि त्यानंतर पंकज आऊट झाले, आणि पंकज आऊट झाल्यानंतर तो संयम आपण मैदानाच्या आतमध्ये स्वागत आणि जितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. संयम खूप महत्त्वाचा आहे. मोराई प्रसाद बोर्डवे बनाम शिवारी ओरस हा 2 संघांमध्ये हा पहिला सेमीफायनल. भगवती आंबरड 2025च्या या स्पर्धेमध्ये पहिला कोणता संघ असणार जो अंतिम सामन्यात धडक मारणार हे ठरवणारा सामना. अतिशय फास्ट वेगाने डिलिव्हर केलाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. मयूर पेडणेकर हा गोलंदाज षटक क्रमांक हाताळतोय. 4था आणि 4थ्या षटकाचा लेखाजोखा आतापर्यंत पाहिला. 3 सिंगल धावा आल्यात, 1 डॉट झालाय. 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्त झालाय 4थ्या षटकातील. आपण ही स्पर्धा पाहतोय रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा. अनेक प्रेक्षक चौबाजूने आले, त्या सर्व प्रेक्षकांचं देखील खूप खूप स्वागत असणार आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील ते प्रेक्षक जुळले गेले, त्यांचं देखील स्वागत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, सिद्धेश कांदळगावकर झेलच्या खाली आले, टिपलाय झेल. आणि महत्वाची विकेट, जो फलंदाज नक्कीच येणाऱ्या काळामध्ये घातक ठरू शकला असता, तो जितीन नाराज होऊन मैदानाच्या बाहेर येताना पाहायला भेटते. आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता जितीनची नाराजगी, कारण जितीनकडून खूप साऱ्या आशा अपेक्षा होत्या या मॅचमध्ये, परंतु जितीन बाद झालाय. जितीनला माघारी परतावं लागेल. 38 या धावसंख्येवर अजून एक धक्का बसतोय यासाठीचे. धन्यवाद. ढेचे संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आंबरड गावचा खेळाडू आहे आणि जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तसे पारितोषिकांची खैरात होते. सिद्धेशच्या प्रत्येक षटकारासाठी
सन्माननीय सिद्धेश मिस्त्री, सन्माननीय अभिजित चव्हाण, सन्माननीय हर्षद राऊळ यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, ज्याची बॅटिंग पाहण्यासाठी अनेक त्याचे चाहते आपण या मैदानावर पाहतोय. तसेच महेंद्र पवार यांच्याकडून पारितोषिक आलंय. सिद्धेश कांदळगावकर यांनी जो झेल टिपला त्यासाठी 101 रुपयाचं, सॉरी महेंद्र परब यांच्याकडून पारितोषिक आलंय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पहिला बॉल फेस करत असताना अतिशय वेगाने चेंडू डिलिव्हरी केला होता. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरकडे थोडंसं बेट होतोय. आताच पाहुलं मैदानाच्या आतमध्ये पडली आहे बॅटर संजयची. पहिल्या बॉलवर तो बीट झालाय. षटक संपतंय चौथं. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांनंतर धावसंख्या ही स्कोर कार्डवर 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. विनंती करतोय मी मांड देवालय आंबरड या संघाचे संघमालक सन्माननीय श्री संजय राऊळ बुवा, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. तसेच आपला सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. तसेच विश्वकर्मा आंबरड या क्रिकेट टीमचे संघमालक सन्माननीय प्रशांतजी मिस्त्री साहेब, तसेच सन्मान्य अक्षयजी मिस्त्री साहेब आपल्याला देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावर या. आपला देखील यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. 4 षटकांचा खेळ समाप्त. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कडे पाहायला मिळतोय सूरज रावत. पहिला बॉल स्वागत लोकेसाठी ऑफ टिकच्या बाहेर होता, थोडासा खाली राहतोय आणि बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. चेंडू थेट वैभव परब यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विकेट किपरच्या भूमिकेत वैभव परब पाहायला मिळते. चांगले विकेट किपिंग, वारंवार गोलंदाजाला सूचना देत आहेत, क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत, चौबाजून त्यांचं लक्ष पाहायला मिळतंय. हेच एक गरजेचं आहे. ही मॅच खूप महत्त्वाची आहे. या मॅचमध्ये जिंकायचं आहे. पुन्हा एकदा थोडासा खाली राहणारा चेंडू ऑफ साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत आणि फक्त एकच धाव. क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील खूप मोठी असणार आहे या सामन्यामध्ये. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होईल तेवढेच गोलंदाज जास्त सफल ठरतील. तसेच आमच्या व्यासपीठावर सन्माननीय अक्षयजी मिस्त्री साहेब यांचा सन्मान होतोय. विश्वकर्मा 11 आंबरड या क्रिकेट टीमचे संघमालक तसेच सन्माननीय प्रशांतजी मिस्त्री यांचा देखील सन्मान आमच्या व्यासपीठावर होईल. ही दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. नक्की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली डे नाईट प्रीमियर लीग म्हणजेच आंबरड प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. हे सर लेस्टिकच्या बाहेर चेंडू, पंचाचा वाईड बॉलचा इशारा. मी विनंती करतोय सन्माननीय बादलजी चौधरी सर यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान आमच्या व्यासपीठावर करायचा आहे. विश्वकर्मा 11 टीमचे संघमालक सन्मान्य अक्षयजी मिस्त्री आणि सन्मान्य प्रशांतजी मिस्त्री, तसेच संदेशच्या प्रत्येक षटकासाठी अक्षय चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. यावेळी चेंडू हवेत उंच उडालाय. क्षेत्ररक्षक प्रसाद नाईक आंबरडगावचा खेळाडू इथे झेल टिपतोय आणि फलंदाजी करणारा फलंदाज देखील आंबरडगावचा होता. संदेशची विकेट आले. एक मोठी विकेट पाहायला मिळते. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. यस ठीक आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. शिवारी ओरोस हा क्रिकेट संघ नक्कीच सुरुवात खूप चांगली केली गेली होती. पंकज परब यांचे 19 धावांचे खेळी, परंतु पंकज बाद झाले आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रसाद नाईक खूप चांगला झेल तिथे टिपता येतं. तसेच सिद्ध गणेश मित्रमंडळ उसरगाव बोर्डवे यांच्या माध्यमातून उसरगाव बोर्डवे आंबरड यांच्या माध्यमातून भगवती आंबरड या क्रीडा मंडळासाठी तब्बल 3000 रुपयाची देणगी प्राप्त होते. सिद्ध गणेश मित्रमंडळ उसरगाव बोर्डवे आंबरड यांचे खूप खूप आभार असतील. बाउन्सर अतिरिक्त उसरी घेणारा चेंडू नक्कीच टप्पा खाल्यानंतर उसरी घेतोय. थेट विकेट किपरचा वेध घेतोय. बाउन्सर होता. 1 बाउन्सचा देखील इशारा येतोय. पंचांचा अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. सूरज रावत हा गोलंदाज या षटकामध्ये वाखाणण्याजोगं कामगिरी केले.
फक्त 2 धावा खर्च केल्यात, 4 चेंडू टाकलेत आणि एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद केलाय. पॅटने फक्त एकच धावाले. सूरज यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, वाईडिश लॉंग ऑफ, सीमारेखा क्लिअर करतोय. सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. संघाला गरज होती आणि ती संघाची गरज ओळखून बॅटर चेंडू थेट सीमारेषा पलीकडे पाठवतोय 6 धावांसाठी. दिव्य तेज पाताडे हा फलंदाज. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय हा फटका, अप्रतिम फटका. गरज होती या फटक्याची, कारण पाहिलं गेलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु 4थं षटक हे चांगलं टाकलं गेलं होतं आणि त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि तो कमबॅक आता मात्र पाहायला मिळतोय. एक मोठा फटका, सर्व काही ठीकठाक करून जातोय, परंतु याही पुढे धावा येणं गरजेचं आहे. परंतु दुसरं म्हणजे गोलंदाजांना कमबॅक करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. स्ट्राईक केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की संयम दाखवलाय. जसा चेंडू तसा फटका. आपण पाहिला ओव्हरपिच चेंडू होता, रडारमध्ये आला होता बॅटरचा, तो चेंडू थेट सीमारेषा पलीकडे पाठवला, परंतु त्यानंतरच्या चेंडूवर एक चांगला चेंडू सन्मान दिला गेला. सिंगल धाव घेतली गेली. एकरी धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 47 धावा. 5 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 5 षटकानंतर 47 धावा. दिव्य तेज पाताळ्या खेळाडू आपण पाहतोय, वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय आणि स्वागत लोके 12 चेंडूंचा सामना केलाय, 15 धावा. एकामध्ये संयम पाहायला मिळतोय, परंतु दिव्य तेज पाताळ्याच्या माध्यमातून आपल्याला आक्रमकता पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांचा विचार केला, पॉवरप्लेचे षटक होते आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठल्या गेल्या, परंतु त्यानंतर ते 3 षटकं पाहिली तर फक्त आणि फक्त 21 धावा खर्च केल्यात. खूप चांगलं स्कोर काउंटिंग आमच्या समवेत सर गणेश राऊळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडूवर लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्याचमुळे सहज सोप्या पद्धतीने आम्ही तुमच्यापर्यंत हा स्कोर पोहोचू शकतोय. गोलंदाजी मार्केट सज्ज आलाय श्रेयस मोरकर. साडवा बॅटने खेळायचा प्रयत्न होता, टप्पा खाल्यानंतर चेंडूने ती थोडीशी उसळी घेतली होती. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल शेवटच्या षटकामध्ये डॉट बॉल हे खूप लाभदायक ठरतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, परंतु एकंदरीत बॅटिंग करणाऱ्या संघाचा विचार केला तर एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. भगवती आमराड आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवतोय. याही वेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, खेळपट्टी नजीक चेंडू स्थिरावतोय, स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये हरणाचा वेग, चित्त्याची चपळी पाहायला मिळाली. खूप चांगली अंडरस्टँडिंग, खूप चांगला ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळतोय. लेग बायचा इशारा आलाय, परंतु या क्षणी धावा खूप महत्त्वाच्या आहेत. धावा कशाही येऊत, एक्स्ट्रा असू देत, त्या बॅटने येऊत, षटकाराने येऊत, चौकाराने येऊत, परंतु धावा आता मात्र खूप महत्त्वाच्या असणार आहे. एका एका धावेला खूप मोठी किंमत आहे या मॅचमध्ये. सेमीफायनलचा मुकाबला, 2 बलाढ्य आणि ताकदवर संघांची लढत, एक जबरदस्त मुकाबला आपण अनुभवतोय. साडा बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे अतिशय वेगाने, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाबल्या प्रसाद नाईक हा खेळाडू अतिशय वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतोय, परंतु 2 धावांपासून रोखू शकला नाही. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण या चेंडूचा पाहणार आहोत. MH स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून अगदी जो खेळाडू चांगलं करतोय त्याला पुन्हा पुन्हा आपल्या स्क्रीनवर दाखवलं जातंय. पहा, अतिशय वेगाने पायाने चेंडू अडवलाय, चेंडूला थांबवलंय, अतिशय वेगाने चेंडू मारला होता. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते 50. पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू. लगेच आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू थेट विकेट किपरकडे जातोय. डॉट बॉल आतापर्यंत पाहिले तर या षटकामध्ये 2 डॉट बॉल टाकले गेलेत. ग्रामपंचायत सदस्य आमरड सन्माननीय श्री सागर वाळके यांच्या माध्यमातून आमच्या मंडळासाठी तब्बल 5,000 रुपयाचे देणगी आले. सन्माननीय सागर वाळके, आपलं खूप खूप आभार असतील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, बॅटहँड बॉलचा तितकासा चांगला संपर्क नाही. खेळपट्टी नजीक पुन्हा एकदा चेंडू स्थिरावलाय. बॅटला चेंडू लागला होता आणि त्यानंतर ही सिंगल धाव कंप्लीट केली, परंतु आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. बहुधा शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक, टार्गेट सेट करणारा चेंडू. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आतापर्यंत धावसंख्या, आतापर्यंत एकंदरीत पाहिलं तर या इनिंगमध्ये तब्बल 12 चेंडू डॉट टाकले गेले आहेत. राईट आर्म उर्दू विकेट. नेक्स्ट बॉल, शेवटचा बॉल उडवलाय, पाठवलाय थेट लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर.
6 धावांसाठी षटकार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण हा फटका पाहणार आहोत. दिव्य तेज पाताडे याच्या बॅट मधून हा फटका आलाय. पहा ओव्हरपेस चेंडू स्लॉट मध्ये आला होता आणि त्याने पाठवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी हा षटकार नक्कीच मॅच मध्ये रंगत आणेल. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. निर्धारित 6 षटकांमध्ये कुठल्या गेल्यात 57 धावा, 58 धावांचा पाठलाग. आणि 58 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय, काय घडतंय काय बिघडतंय सांगण्यासाठी नेक्स्ट इनिंगच्या नेक्स्ट इनिंगसाठी आमच्या समवेत आता मात्र जुळले जाणार आहेत सन्माननीय श्री तेली यांचा आज वाढदिवस आहे. भगवती आमरड क्रीडा मंडळ यांच्या वतीने सन्माननीय श्री तेली यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच आज हनुमंत दळवी यांचा देखील वाढदिवस होता, त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. आणि यानंतर मायक्रोफोनवर आपल्या समोर जुळले जातील सर बादल चौधरी. एक मालवणीचा बुलंद आवाज, जो आवाज आपण आशिया खंडातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये ऐकला, सुप्रीमो स्पर्धेमध्ये, तो आवाज आपण या आमरड प्रीमियर लीगमध्ये आता ऐकणार आहोत. धन्यवाद. निलेश कदम आपल्यासाठी पारितोषिक आहे. आपण यावं आणि आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करावा. धन्यवाद प्रसाद. देवभरा करो गावाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या आमरड केंद्रावरसून MH स्पोर्ट लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा आमरड प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाच्या 3ऱ्या रजनीमध्ये हात जोडून स्वागत असा. ह्यो पहिलो सेमीफायनल तुमच्या भेटीसाठी. एरवी सेमीफायनल ह्यो लाखाचे 12,000 करणारो असता, पण या ठिकाणी असा बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे, त्या पद्धतीची ही सेमीफायनल. जो जिंकतलो तो थेट फायनलमध्ये आणि जो हरतलो त्याका अजून एक संधी साई 11 आमरड संघाविरुद्ध खेळण्याची. तर या पहिल्या सामन्यात रवी कदमबुवा यांच्या मालकीचो शिवारी ओरोस संघ, ज्यांनी बॅटिंग करून पहिले धावा जमवले 57. पंकज परबचे त्यामध्ये 2-3 चौकार आणि 9 बॉलमध्ये होते 19 रन. स्वागत लोके सुद्धा खूप छान खेळलो. 1-2 1-2 असे करत करत एका चौकारानिशी 15 बॉलमध्ये 18 रन. आणि दिव्यतेज पाताडेन आपला दिव्य तेज अक्षरशः दाखवला. 2 षटकारानिशी 6 बॉलमध्ये 13 रन. या तिघांच्या जोरावर एक सन्मानजनक धावसंख्या उभारली शिवारी ओरोस संघान 57 रन्सांची. आणि समोर 58 धावांचं लक्ष्य असा विशाल येंडे यांच्या मालकीचा मोराई प्रसाद बोर्डवे या संघाविरुद्ध. निलेश कदम तुमच्यासाठी बक्षीस असा. नित्या स्पोर्ट हिरलोक संघमालक समीर कदम यांच्याकडून निलेश तुझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस लगेच आपण वितरित करूया. निलेश तुझ्यासाठी या बक्षीस असा. बॉलिंग मार्कवर जिदीन नायर. ज्या युवा खेळाडूंनी खूप जास्त प्रभावित केला, यामध्ये माझे ज्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा असत असो एक आवडीचो खेळाडू, ज्याची माझी पहिली भेट झाली कसाल प्रीमियर लीगमध्ये, त्यानंतर आमरड प्रीमियर लीगच्या निमित्तानं जिदीन बरसणारो जिदीन आपण बघितलो. यावर्षी माणगाव प्रीमियर लीगमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून त्यांनी केलेली अर्धशतकी कामगिरी आजही माझ्यासाठी खूप जास्त मोलाची. बरा जिदीन ह्यो फक्त आता ओरोसचं रवलं नाही, ह्यो फक्त कसाल पंचक्रोशीचं रवलं नाही, आता तो संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचो झालेलो असा. आणि लवकरच जिल्ह्याच्या व्यावसायिक संघामध्ये जिदीन खेळताना दिसाचो ही सगळ्यांची अपेक्षा असतली.
कारण जिदीनची बॉलिंग ॲक्शन खूप प्रभावित करणारी, वासिम अक्रमची आठवण करून देणारी जिदीनची बॉलिंगची ॲक्शन, एक नॅचरल आउटस्विंग जिदीनकडे असा. मात्र आज समोर त्याच्या असणारो एक दर्जेदार संघ मोराई प्रसाद बोर्डवे 58 धावांचो पाठलाग करण्याच्या इराद्यान सलामीची जोडी मैदानावर सज्ज असा. प्रसाद नाईक आणि मयूर पेडणेकर. प्रसाद नाईक अमरडचो बाबल्या, आणि बाबल्या तुझ्यासाठी कमेंट असा पेटवून टाक म्हणन. हे कमेंट सुद्धा किती मस्त मस्त असतात मनीष, कधी ते वाचण्यासारखे असतात कधी न वाचण्यासारखे सुद्धा, पण तरी सुद्धा आमच्याशी तुम्ही जोडले गेलात, तुमचे मनपूर्वक आभार. यूट्यूबवर जे आमचे प्रेक्षक असतात तुमका एक विनंती, आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुपुत्रांनी चालू केलेला हा यूट्यूब असा MH स्पोर्ट लाईव्ह. अक्षय आणि मनीष जर चॅनल सबस्क्राईब केलो नसाल तर जरा लगेच सबस्क्राईब करा. त्यासाठी काय तुमका खर्च येणार नाही, पण जर तुम्ही सबस्क्राईब केलात तर आम्ही जगात जरा ताट मानेन सांगू शकतो की आमच्याकडे अमके अमके सबस्क्रायबर असत. प्रसाद नाईक आणि दुसऱ्या बाजून मयूर पेडणेकर. 36 चेंडू 58 धावा. मयूर तांबेकडसून बक्षिसीला प्रसाद नायकाच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. कसालचो मयूर पेडणेकर आणि आंबरडचो बाबल्या प्रसाद नाईक. दुसऱ्या बाजून ओरुसो जिदीन नायर. रन पर ओव्हर 9.67. जिदीन तुझ्या प्रत्येक विकेटसाठी सिद्धेश आंगणेकडसून 100 रुपये. पहिलो चेंडू अपस्टंपच्या बाहेर. पस्तीस चेंडू आणि 58 धावांची गरज. मनीष लाड आणि व्यंकटेश परब कडसून बाबल्या तुझ्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं बक्षीस. पनेश लाड. लोअर पुल टॉस मिडॉनच्या दिशेन शेवटच्या क्षणी घेतलेली उडी होती. यळ बरं होतो या फिल्डरचो, जरा आणखी इंचभर जर उठलो असतो तर ह्यो चौकार होतो. सिद्धेश त्या चेंडूच्या खाली, संदेश त्या चेंडूच्या खाली होतो. एकेरी धावेनिशी झाली धावसंख्येची सुरुवात. 34 चेंडू शिल्लक. आतापासून 57 धावांची गरज. ही पहिली जोडी मयूर आणि प्रसाद. मयूर म्हणजे मोर असा आणि प्रसाद तुमका माहिती असा, प्रसाद ह्यो शब्द, पण तुमका माहिती असा काय पसायदान मधल्या पसाय या शब्दाचा अर्थ. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी केली मराठीमध्ये आणि त्या ज्ञानेश्वरीचा शेवट करताना 8 ओळींमध्ये त्यांनी लिहिलेला पसायदान होता. आणि त्या पसायदानाचो आणि त्या पसायदान या शब्दातल्या पसाय या शब्दाचा सुद्धा अर्थ असा प्रसाद. श्री मोराई प्रसाद बोर्डवे या संघाच्या नावामध्ये सुद्धा प्रसाद असा. धावसंख्या स्थिरावलेली 2 रन्सावर. 33 बॉल 56 धावांचा अजूनही गणित जुळणं बाकी. जिदूनचे चेंडू पडल्यानंतर थोडंसं भरकटलो. नितीन जबडे सरांनी दंडित केला वाईटच्या रूपात. आमच्या ऑफिशियलचा खराच कौतुक असा. ही खरी कडी परीक्षा या ऑफिशियल्सची असा. नितीन जबडे आणि संदीप रुद्रे असे 2 पंच गेले 3 दिवस 3 रात्र ही स्पर्धा एक हाती सांभाळताना आमच्या दोनही ऑफिशियल्सचं अगदी मनपूर्वक कौतुक आणि स्वागत आणि आभार. लोअर फुल टॉस बॅटची कट घेऊन बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एकेरी धाव. जिदीन नायर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. डावखऱ्या त्याच्या बॅटरसाठी. ब्लॉक हॉल मधले चेंडू जिदीन खूप चांगले टाकता आणि त्यामुळे जिदीनच्या समोर बाजू खोलणं हात खोलणं जितक्या दिसता तितक्या सोप्या नसता. जिदीन जितको चांगलं बॉलर असा तितकोच चांगलं बॅटर असा. आज 4 बॉलमध्ये 2 रन ह्याच्यावरून त्याच्या बॅटिंगचा अंदाज तुम्ही न घालणं योग्य. धावसंख्या 4 चेंडू आणि 4 धावा. 32 बॉलमध्ये 54 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट 9 वरसून आता 10च्या पहिलाडी पोचलेला. जिदीनच्या उरीत रिक्वायर्ड रन रेट थोडा जास्त होताला. यावेळी लोअर फुलटॉस शेवटच्या क्षणी या फुलटॉस मधली गती जिदीनने काढून घेतली. चेंजअप पेस रानल्यान टोब्बर वाढल्यान कर्टीवर चेंडू रवलो डॉट बॉल मेडन बॉल मालवणीतलो पडसार चेंडू. धावसंख्या 4 रन्सावर. डॉट बॉल 5वो. श्री तेलीचो आज वाढदिवस असा आणि श्री वाढदिवसाच्या चुका शुभेच्छा असत. फक्त जागा खय आणि टायमिंग काय ता सांगांजा. आडवी बॅट स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिल्या स्लिपमध्ये चेंडूचा प्रवास. स्थिरावलेली धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 रन्सावर आणि उरले आता 30 बॉल 54 धावांची गरज. रिक्वायर्ड 54 फ्रॉम 30. डीजे
थँक्यू डीजे. पूर्वा मेस्त्री या आमच्या भगिनीकडसून माझ्या मालवणी कॉमेंट्रीसाठी 100 रुपयांचं बक्षीस. धन्यवाद पूर्वा. स्क्रीनवर बघा आमचे प्रेक्षक किंवा आमचा रसिक राजा असा IPL सुरू असताना सुद्धा भगवती आंबरडवर प्रेम करणारे हे प्रेक्षक, या रसिक राजाचा कौतुक. तुमच्या हातातलं मोबाईल काढून बघा, तुम्ही मोबाईलवर असात. हे प्रेक्षक बघा शांतपणे या सामन्याचा आस्वाद लुटताना. भगवती आंबरड ही आमका मानाची स्पर्धा असा IPL पेक्षा सुद्धा, कारण IPL कोण जिंकला ह्या महत्वाचा नाही, असा आमच्यासाठी या वर्षाची आंबरड प्रीमियर लीग कोण जिंकला ह्या जास्त महत्वाचा. बाबल्यासाठी बक्षीस प्रणेश लाड आणि व्यंकटेश परबकडसून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. एकेरी धाव बाबल्या नाईक आतापर्यंत 4 बॉलमध्ये 3 रन आणि एकूण धाव संख्या स्थिरावलेली 5 बोटांच्या एका थापटावर. 58 धावांचा पाठलाग करूचा. बॉलिंग मार्कवर दिसणारो वैभव वराडकर हायएस्ट विकेट टेकर संपूर्ण स्पर्धेत. 8 विकेट आतापर्यंत या खेळाडूच्या नावे असत. सुकळवाडचो हे गुणवान खेळाडू. राईट हँड राऊंड विकेट स्विच पूल. सिद्धू अंगणेकडसून वैभव वराडकर तुझ्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं बक्षीस. 8 विकेट संपूर्ण स्पर्धेत या पर्वामध्ये 5व्या आंबरड प्रीमियर लीग मध्ये. ही आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोरर गणेश राऊळ सुप्रीमो चषकाचे स्कोरर बरोबर आमची भेट झाली. संजय म्हात्रे ज्यांचं नाव असा. सुप्रीमोच्या 11 पर्वामध्ये एखादो बॅटर मैदानावर गेलो की तो सुप्रीमोचे किती पर्वा खेळलो, किती इनिंग झाले, त्यामध्ये तो किती बॉल खेळलो, डॉट बॉल किती, चौकार किती, षटकार किती, त्याचा स्ट्राईक रेट किती आणि हायएस्ट किती, ह्याची सगळी आकडेवारी त्याच्या कागदावरसून आमच्यापर्यंत येतात. म्हणजे स्कोरिंग सुद्धा किती महत्वाचा असा. आणि सुप्रीमोचा ह्या स्कोरिंग डिजिटल होऊक नाही असा, आता कागदावर असा. या वर्षापासून तर डिजिटल होताला. म्हणजे स्कोरर सुद्धा किती चांगला काम करू शकतात. यावेळी बघा वैभव वराडकरचे ही 9वी विकेट आणि या 9व्या विकेट बरोबरच त्याच्यासाठी 100 रुपयांचा बक्षीस आणि त्याचा पहिलो लाभार्थी ठरलो वैभव. ऍक्शन रिप्ले तर बघतलो, त्याच्यासोबत ऐकूया डीजे राजाराम. बाबल्याचो झेल कोणी टिपलो? कोण होतो फिल्डर बाबल्याचो झेल टिपणारो? संदेश दळवी होतो भगवती आंबरडचो. याचं कारण काय असा तर संदेश दळवीचो झेल टिपलेलो बाबल्यान. म्हणूनच मालवणीत म्हटलं जातं हयच करूचा आणि हयच भरूचा. परत एकदा तीच म्हण बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. या 200 रुपयाचा बक्षीस असा. बॉलरसाठी सुकळवाडच्या रवींद्र राऊळ यांच्याकडून 200 रुपयांचा बक्षीस. बॉलर वैभव वराडकर सुकळवाडचो खेळाडू ज्यांनी APL 2025 5व्या पर्वामधली 9वी विकेट आपल्या नावे केली. हे आमचो रसिक राजा 27 चेंडू 51 या धाव संख्येवर. या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडासा टेन्शन दिसताना. 27 बॉल 51 धावा. अजून गणित थोडासा लांब असा. 7 धावा एका विकेटवर. नवीन फलंदाज मैदानावर सिद्धेश डिचोलकर. हलक्या हाताचा ड्राईव्ह मिड ऑफ वर पोचणारो एक सिंगल. धावसंख्या स्थिरावली 8 रन्सावर. डॉट बॉल माफ करा. 26 चेंडू 51 25 चेंडू 51. बॉलिंग मार्कवर वैभव वराडकर. पुढे सरसावत सिद्धेशने मारलो फटको लॉंगांच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. आंबरड प्रीमियर लीग चौकार. सिद्धेश डिचोलकर आंबरडचो ह्यो खेळाडू. माफ करा आंबेरीचो ह्यो खेळाडू असा. वालावलच्या जरा पुढे गेलात काय लागतात चेनवणच्या पुढे गेलात काय लागतात कवठी. वालावलच्या पैलाडी असा काळसा, चेनवणच्या पैलाडी असा धामापूर आणि कवठीच्या पैलाडी असा आंबेरी. आमच्या इतके जवळ असणारे गाव पण या गावाशी संबंध खूप कमी येतात, कारण मध्ये असा फक्त 40 फुटाची कर्ली नदी. 11 ह्यो धाव फलक. एक बॉल अजून शिल्लक असा. धाव संख्या 11 11.
नेल्सन फिगर जेका म्हटली जाता आणि ही नेल्सन फिगर का प्रचलित असा तर ती प्रचलित केली इंग्लिश पंच डेव्हिड शेपर्ड सरांनी आणि त्यामागे असा त्या नेल्सन फिगरच्या मागे असा ब्रिटिश नेव्हल कमांडर नेल्सन, ज्या नेल्सनमुळे ही नेल्सन फिगर प्रचलित झाली होती आणि ह्याचं कारण काय होतं गणेशजी तर त्या नेल्सनचं एक डोळो एक कान आणि एक हात जायबंदी असताना सुद्धा त्यांनी बरीच युद्ध जिंकून दिली म्हणून नेल्सन फिगर प्रचलित होती आणि जगातली नेल्सन फिगर एकच 1-1-1 पण डेव्हिड शेपर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली नेल्सन फिगर कसोटीमधली 2-2-2 3-3-3 4-4-4 आणि या प्रत्येक धाव संख्येवर तेवढे उडीये डेव्हिड शेपर्ड सर मारून दाखवायचे. बरा ह्यो इतिहास असा की अफवा असा हे बाजूक ठेवूया कारण जा चित्र प्रचलित असा नेल्सनचा त्या चित्रामध्ये मात्र नेल्सनचो दोनही हात दोनही कान आणि दोनही डोळे शाबूत दिसतात त्यामुळे ह्याच्यातला खरा काय आणि खोटा काय ह्यो इतिहास अजून थोडंसं अभ्यास केल्यानंतर तुमच्यापर्यंत नक्की पण जाऊया मैदानावरच्या या प्रेक्षकांकडे. 24 चेंडू 46 धावा हे प्रेक्षक बघा विचारत असत गहन विचारात कोण जिंकतलो यंदाची अमरट प्रीमियर लीग सगळ्यांसाठी ह्यो मानाचो प्रश्न असा आणि यंदाचे ट्रॉफी सुद्धा काय सुंदर असत स्पेशलाइज क्रिस्टल ट्रॉफी खास एक्स ब्रँडचे समीर मळगावकर यांच्या शॉपी मधून. समीर तुझ्यापर्यंत जर आवाज पोचत असा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे ट्रॉफी हाऊस ज्यांचा आमका सगळ्यांका अभिमान असा व्यवसाय तुम्ही सगळ्यांनी घेतलेली प्रगती सदा स्पोर्ट रेडी असा पण या स्पर्धेसाठी ज्यांनी आमका ट्रॉफी पुरवले ते एक्स ब्रँडचे मालक समीर मळगावकर तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमच्या भविष्यासाठी आमचे मनपूर्वक शुभेच्छा. 2 ओव्हरीत रन झाले 12 24 बॉल शिल्लक करूचे असत 46. बॉलिंग मार्कवर विनय सावंत विद्या विनयन शोभते इथपर्यंत ठीक असा पण नावातलो विनय मैदानावर कदापि अपेक्षित नसतलो या खेळाकडून कारण या खेळामध्ये विनय रवलो बाजूक आक्रमण ह्या गरजेचा. आवळेगावचो विनय सावंत पहिलो चेंडू डॉट बॉल दुसरो चेंडू घेऊन सिद्धेश साठी बॉलिंग मार्कवर 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 12 for 1. पहिल्या इनिंगचा विचार केलो तर 6 ओव्हरीत 12 डॉट बॉल होते 12 पडसार होते पोलांडे आणि कुवांडे होते पण आतापर्यंत 13 बॉल मध्ये 6 डॉट बॉल ह्या गुणोत्तरान जर सामनो चललो तर निकाल लागतलो की निकाल लागतलो. बॅट चिकट विकेट किपर चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. मॅन फ्रॉम ओरोस पंकज परब द कॅचर. मयूर तुझ्या सलग 3 षटकारांसाठी अजित पारकर यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस आणि कसालचे उद्योजक आदरणीय नवीनजी बांदेकर साहेब यांचा मान्यवर कक्षामध्ये झालेला आगमन. नवीनजी बांदेकर साहेब तुमका विनंती असा मान्यवर कक्षात येऊन तुम्ही स्थानापन्न होचा. कसालचे यशस्वी उद्योजक आमचे आधारस्तंभ या स्पर्धेसाठी गेली 5 वर्ष तुम्ही दिलेला सहकार्य आदरणीय नवीनजी तुमका विनंती तुम्ही मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न होचा. 23 बॉल शिल्लक 46 धावांची गरज आणि नवीन फलंदाज मैदानावर दुसऱ्या विकेटच्या रूपात तिसऱ्या विकेटच्या रूपात श्रेयस मुरकर कणकवली तालुक्याच्या कळसुलीचो ह्यो गुणवान खेळाडू या संपूर्ण पर्वात 5व्या पर्वात मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम ज्या निवडक खेळाडूंच्या नावावर असा त्यामध्ये राज सावंत श्रेयस मुरकर आणि विनय सावंत ही 3 नावा या वर्षी समाविष्ट. शिवारी ओरोस संघ जर जिंकला तर महेंद्र परब कसाल यांच्याकडून 500 रुपयांचा बक्षीस. क्रॉस बॅटेड फटको डीप मिड विकेटच्या दिशेन डीप स्क्वेअर लेग येता फील्ड करता उंच उडी घेऊन हॉलीबॉलच्या सिंगल हँडेड ब्लॉकची आठवण करता तोपर्यंत 2 धावेनिशी बदलणारो धाव फलक 14 रनचावर. शिल्लक बॉल 21 44 धावांची गरज. घमासान लढत मैदानावर रणसंग्राम IPL ची धूमधाम बाजूक ठेवून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रसिक प्रेक्षक आमच्या अमरडमध्ये दाखल झाले. युट्यूबच्या माध्यमातून सगळेजण सध्या या स्पर्धेचा आनंद लुटताना 21 बॉल 44 धावा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतो. शॉट निवडलेलो शफल शॉट पण तो होतो असफल शॉट. काय झाला या चेंडूवर थोडीशी चर्चा होता. नितीन जबडे सरांसाठी
खूप छान कमेंट असत. नितीन जबडे सर 1 नंबर पंच, पराडची शान नितीन जबडे. प्रीतम चव्हाण यांच्याकडून इलेली ही कमेंट असा. नितीन सर तुमच्यासाठी लाखाचे खाक ता काहीतरी सांग असे म्हण असा. लाखाचे खाक आणि फिल्डराक पडला भॉक, पण बघूया कधी फिल्डर कडसून भॉक पडता. पण आज फिल्डर भॉक पाडण्याच्या इराद्यात नाही असत, कारण ही स्पर्धा असा मानाची. या जागेवरसून हरणा कोणाकच आवडाचा नाही. डगआउट मध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असा जरा डगआउट रिकामी करायचा खेळाडूंसाठी असा. लेफ्ट रेड शॉट मिड ऑफच्या दिशेने चित्ररक्षक संदेश मका वाटतं परत एकदा त्या जागेवर. विवेक अंगणे होतो त्या जागेवर. मगासपासून ज्या ज्यावेळी तिकडे चेंडू गेलो त्या त्यावेळी संदेश दिसलो. यावेळी विवेक त्या जागेवर. एकेरी धाव, डबल 2 धावा. बाबल्यासाठी सुद्धा खूप जास्त कमेंट असत. बाबल्या नायकासाठी हॉटेल समाधान टी हाऊस कडून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा बक्षीस. रन झाले 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटकारांच्या हॅट्रिक साठी बरीच बक्षिसं लागतात राहुलजी, पण सध्या तरी ह्यो षटकार खूपच दुर्मिळ झालेलो. पहिल्या षटकाराची प्रतीक्षा असा. 18 बॉल शिल्लक, 42 धावांची गरज. आणि ज्याप्रमाणे गेल्या 1-2 वर्षात पोकेमॉन शोधण्याची जी स्पर्धा लागलेली, बरेच जण पोकेमॉन शोधी होते पण खूप कमी जणांका मिळा. अगदी तशीच सध्या स्पर्धा असा षटकार शोधण्याची. या इनिंग मधलो पहिलो षटकार अजूनही प्रतीक्षित असा. तो पहिलो षटकार कोणाच्या बॅट मधून येतलो अगदी थोड्याच वेळात तुमका समजला. शेवटच्या 18 बॉल शिल्लक, 42 धावांची गरज. आणि सुयोग बोर्डवेचो आमचा मित्र सुयोग बागवेकडून कमेंट असा. माझ्या मालवणी कमेंटसाठी धन्यवाद सुयोग. 18 चेंडू 42 धावा. काय घडतला काय बिघडतला, कोणाचो लागतलो निकाल आणि कोणाचो लागतलो निकाल या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर मराठी समालोचनाचो गोड आणि अगदी मंजूळ आवाज ज्याची कॉमेंट्री ऐकत रवांसारखी वाटता. ऐकत 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 रवांसारखी वाटता असो गोड गळ्याचो आणि सुंदर चेहऱ्याचो आमचो सगळ्यांचो लाडको हसमुख आवाज तुमच्या भेटीसाठी मिस्टर सागर कदम. हॅलो, धन्यवाद बादल सर. नमस्कार, वेलकम बॅक. उपांत्य फेरीची पहिली लढत आपण मैदानावरती अनुभवतोय. शेवटचे 18 चेंडू 42 धावांची आवश्यकता. यावेळी वैभव वराडकर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू फटका निघतोय तो मिड विकेटच्या पट्ट्यात. एकेरी धाव सहजासहजी पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याची जोखीम जरूर फलंदाज घेतोय, मात्र तिसऱ्या पंचांकडे मदत आमचे स्क्वेअर लेगचे पंच या ठिकाणी मागतायत. थोड्याच वेळात खातरजमा केली जाईल आमच्या कॉम्बॉक्स मध्ये व तदनंतर योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, OUT फलंदाज बाद आउट. यस डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम खोटले अर्थातच वैभव परब हा फलंदाज यावेळी मैदानावरती दाखल होतोय. 4थ्या षटकातील पहिला चेंडू त्याच्यावरती मिड विकेटला फटका जरूर टोलवला जातोय. पहिली धाव अगदी सहज मैदानावरती मयूर पेडणेकर पूर्ण करतोय, मात्र दुसरी धाव ही जीवावरती बेतते, जीवघेणी ठरतंय. कौतुक करावं लागेल केतन म्हाडेश्वरचं. अगदी डीप वरनं फेकी थेट या ठिकाणी यष्टिरक्षकाच्या दिशेने फलंदाज परततोय तो तंबूच्या आसऱ्याला. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आल्या आल्या मोठा धमाका. वैभव परब यावेळी आक्रमण करतोय. नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. तब्बल 7 धावा या फटक्यावरती.
नो चेंडूचा इशारा येतोय अनुभवी पंच सर नितीनजी जबडे यांचा. त्याही पेक्षा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय. अगदी बॅटच्या मधोमध वैभव परब फटका घेतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय व तदनंतर या फटक्याला षटकाराचा पुरस्कार प्राप्त होतोय. 6 धावांचा बहुमान प्राप्त होतोय. चेंडू हा लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. महेंद्र परब यांच्याकडून वैभव परबच्या सलग 3 षटकारांसाठी 500. त्याचप्रमाणे गुरुप्रसाद राऊत यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात होते फलंदाज वैभव परब वरती. यावेळी फ्री हिटची नामी संधी असेल ती स्ट्राईक एंड वर असलेला फलंदाज वैभव परबला सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 24. त्याचप्रमाणे अजित पालकर यांच्याकडनं देखील 1000 रुपये 3 षटकारांसाठी. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू निर्जन स्थळी टप्पा पडतोय. खाली इलाक्यात चेंडूचा टप्पा व जोपर्यंत 2 खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत चेंडूवरती आपला ताबा ठेवतायत त्याही पेक्षा फेकी केली जाते. प्राथमिकता गोलंदाज व तदनंतर यशरक्षक पंकज परबच्या दिशेने. तोपर्यंत वैभव परब एकेरी धावेची पावलं ही सहज दुसऱ्या धावेकडे वळवतोय व बहुमूल्य 2 धावांचं योगदान आपल्या संघाला देतोय व त्याच 2 धावेच्या जोडणीनं सांघिक धावफलक 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परत एकदा व्ही शेप मध्ये फटका. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे येतोय. एपीएल चौकार 4 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. चौकारानं सांघिक धावफलक यावेळी वेगात पुढे सरकतोय. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 15 चेंडू बाकी व अजूनही 28 धावांची आवश्यकता. यावेळी राईट आर्म राऊंड विकेट फटका फसतोय. सर्कलमध्ये झेल टिपण्याची सुसंधी होती. क्षेत्ररक्षकाकडनं चूक होते. महत्वपूर्ण क्षणी झेल कोणाचा सोडलाय तर वैभव परबचा, ज्याच्या बॅटला चेंडूने स्पर्श केल्यानंतर चेंडू सीमापार होतोय. त्या वैभव परबचा झेल सोडला जातोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी वैभव परब साकारतोय. त्यामध्ये 2 नेत्रदीपक फटके हे सीमारेषेच्या पलीकडे सीमापार षटकारासाठी टोलवले गेले. यावेळी झेल सोडला जातोय म्हणजे झेलचित होण्याची झेलबाद होण्याचं अरिष्ट ती विपदा ते संकट कुठेतरी दूर होत आहे. वैभव परबच्या डोक्यावरनं तो नॉन स्ट्राईक एंडला. आता 14 चेंडू 27 ची आवश्यकता. फुलर लेन पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका सर्कल भेटतोय. सर्कलच्या वर्तुळाला सहज पार करतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचतोय व वाईडिश लॉंगऑफचा खेळाडू बरचसा अंतर कापतोय. प्राथमिकता चेंडूवरती पोहोचतोय. चेंडूवरती पकड ठेवतोय. संरक्षण देतोय. फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा श्रेयश मुरकर या फलंदाजाच्या खाती. सांघिक धावफलक 2 धावेच्या साथीनं मैदानावरती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू फलंदाज शफल होतोय. शफल झाल्यानंतर फलंदाजाची देहबोली गोलंदाज वैभव वराडकर मैदानावरती जाणतोय. वाईड यॉर्कर चेंडू फेकला जातोय. चेंडू बॅटला स्पर्श न करता थेट यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय. निर्धाव चेंडूच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. 4थ्या षटकाचा अर्थातच 24 चेंडूंचा निर्धाव चेंडू स्वरूप परत एकदा विजयाचं समीकरण बदलतंय. आता दोन्ही क्रिकेट संघांना विजयाची समसमान संधी. शेवटचे 12 चेंडू बाकी व पावशतकीय मजल मैदानावरती गाठावी लागेल. ती मोराई प्रसाद बोर्डवे या क्रिकेट संघाला म्हणजे 12 चेंडूंचा थरार बाकी असेल व तब्बल 25 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 25 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये कोणताही अतिरिक्त बदल नाही. ज्या गोलंदाजानं या इनिंगला सुरुवात केली उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सत्रातील ज्याने पहिलं षटक फेकण्याचा बहुमान या ठिकाणी मिळवला तो जिदिन नायर मॅन फ्रॉम ओरोस यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 12 चेंडू 25 धावांची आवश्यकता आपण मेगा स्क्रीनवरती पाहतोय. एकाच वेळी फलंदाज व त्याच्या साथीनं गोलंदाज या दोहोंना गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 3 षटकारांसाठी 1000 रुपये अजितजी पारकर यांच्याकडून.
वैभवसाठी यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, परत एकदा सर्कल पर्यंत पोहोचतोय तो. लॉंग ऑफचा खेळाडू फेकीमध्ये या ठिकाणी ताळमेळ नव्हता, अनावश्यक फेकी केली जाते व त्या अनावश्यक फेकीचा परिणाम म्हणजे पंच खातर जमा करतील, धावा कळवतील. 3 धावांचा इशारा येतोय, म्हणजे 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत व जी अनावश्यक अस्तित्वात नव्हती ती अतिरिक्त फेकी एकेरी धाव अतिरिक्त निघण्यास कारणीभूत ठरतंय, म्हणजे तब्बल 3 धावा व त्या 3 धाव्याने सांघिक धाव फलक हा 36 वरती पोहोचतोय. आता शेवटचे 11 चेंडू व 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची धावगती ती सरासरी मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघाला राखायची आहे. तर दुसऱ्या बाजूने त्या धावा रोखण्यासाठी गोलंदाज जिदिन नायर स्वतःचं सर्वस्व झोकतोय. तो गोलंदाजीमध्ये यावेळी रिव्हर्स स्वीप अल्टीपल्टीचा पवित्रा चेंडू बॅटला स्पर्श करतोय व डी बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय तो 4 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. रिव्हर्सिव्हचा पवित्रा अर्थातच फलंदाजाचा यशस्वी ठरतोय, चेंडू बॅटला स्पर्श करतोय. वैभव जाणतोय आपल्या समोर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज, डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज व जी मोकळीक दिसते डीप पॉइंटला ती मोकळीक एका चौकारानं भरून काढतोय तो वैभव परब. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू संपर्क अचूक होतोय, चेंडू षटकारामध्ये परावर्तित होतोय व चाहत्या प्रेक्षक वर्गात लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फटका 6 धावांसाठी. यस डीजे. थँक्यू डीजे. आता 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. एकंदरीत जो सामना बहुधा लांब जातोय की काय मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघासाठी असं वाटत होतं, मात्र ज्या क्षणी वैभव परबची पावलं मैदानावरती फिरतायत सामन्याचं चित्र बदललं जात आहे. गोलंदाजांवरती तुटून पडतोय, सांघिक धावफलक पोहोचतोय तो 46. यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू झेल टिपण्याची संधी होती, मात्र क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती निर्जन स्थळी चेंडू पडतोय, खाली इलाक्यात चेंडू पडतोय, मात्र मोक्याच्या क्षणी चेंडू हा सीमापार होणार नाही याची खातरजमा डीप मिडविकेटचा खेळाडू करतोय. चेंडू त्याच्या शरीराला स्पर्श करतोय, रोखला जातोय सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू व या फटक्यावरती तब्बल 2 धावा प्राप्त होत 2 धावेच्या साथीनं 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 8 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हॉटेल टी हाऊस यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी फलंदाज पुढे सरकतोय, मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न, मात्र झेल या ठिकाणी सुटतोय. प्राथमिकता झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय चेंडू उजव्या रेषेच्या बाहेर होता, फलंदाज शफल होतोय, पुढे सरकतोय, पदलालित्या दर्शवतोय, चेंडू बॅटला स्पर्श करतोय, मात्र मोक्याच्या क्षणी लॉंग ऑफ वरती दुसऱ्या प्रयत्नात दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटतोय, चेंडू वज्रमुठीतनं खाली पडतोय व परमपवित्र मायभूमीला चेंडू स्पर्श करत या फटक्यावरती तब्बल 2 धावा 1 धाव प्राप्त होत आहे व त्या एका धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती 49 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल व त्या 7 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता. 9 धावांची आवश्यकता. कालावधी 7 चेंडूंचा. विजय कोणाच्या बाजूने झुकतोय हे पाहणं उत्सुकतेचं. गोलंदाज सज्ज होतोय. जिदिन नायर षटकाची सांगता करणारा चेंडू. आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फटका, शॉट मिड विकेट वरती, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, नाममात्र एकेरी धाव ही सहज पूर्ण होते श्रेयश मुरकरच्या खाती. त्याही पेक्षा मोराई प्रसाद बोर्डवे या क्रिकेट संघाच्या खाती एकेरी धाव लाखमोलाची दोन्ही फलंदाज जाणतायत व जोखमीची एकेरी धाव वेगात पूर्ण करत बघता बघता 30 चेंडू 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त. शेवटचे 6 चेंडू, राहिलेल्या 6 चेंडूंवरती 8 धावांचा पल्ला हा गाठायचा आहे. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. नक्कीच शिवारी ओरोस क्रिकेट संघ आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत संघनायक
चर्चा करताना दिसेल, कारण धावा रोखायच्या आहेत. मात्र धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज सक्षम कामगिरी शिवारी ओरोस क्रिकेट संघाकडनं या ठिकाणी करेल याविषयी सल्लामसलत होत आहे. व सरतेशेवटी बऱ्याच अवधीच्या चर्चासत्रानंतर अनुभवी गोलंदाज गुरु परब यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तो ठीक पंचांच्या डाव्या बाजूनं लेफ्ट आर्म राऊंड विकेट. 6 चेंडू 8 धावा ग्रँड फिनालेचं थेट तिकीट प्राप्त करून देणारा सामना आपण मैदानावरती अनुभवतोय. उपांत्य फेरीची पहिली लढत, जो संघ विजयी ठरेल थेट या 5व्या पर्वामध्ये महाअंतिम सामन्यात मेगा फायनल मध्ये पोहोचेल. मात्र पराभूत संघाला एक संधी असेल, ती साई 11 अमरड क्रिकेट संघासोबत या ठिकाणी दुसरा सामना खेळण्यासाठी. आणि एक महत्वपूर्ण सूचना आयोजन कमिटीकडून येते. या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार मैदानावरती रंगेल. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. शेवटी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू, धावबाद करण्याची सुसंधी, नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने नाट्यमय घडामोड घडते. फलंदाज मोक्याच्या क्षणी बाद होतोय. स्वतःचा विकेट आपल्या संघासाठी, आपल्या सहकार्यासाठी या ठिकाणी फेकला जातोय, तो श्रेयस मुरकर कडनं. निर्धाव चेंडू, त्याही पेक्षा फलंदाज बाद, म्हणजे सामन्यामध्ये परत एकदा रंगत वाटते. आता शेवटचे 5 चेंडू बाकी, 8 धावांची आवश्यकता. डीजे थँक्यू. डीजे जर गोलंदाज गुरुप्रसाद परब याने जर सामना आपल्या संघाला विजयी करून दिला तर त्याच्यासाठी अनिल ओरोसकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. गुरुदास परब याच्यासाठी पारितोषिक आहे. जर सामना शिवारी ओरोस क्रिकेट संघाला विजयी करून दिला तर अनिलजी ओरोसकर यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन फलंदाज सिद्धेश कांदळगावकर यावेळी नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने. मात्र विजय आणि पराभव या दोहोंमध्ये जर कोण उभा असेल, महत्वपूर्ण अडसर असेल तर तो वैभव परब. यावेळी स्ट्राईकला. शेवटचे 5 चेंडू, 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. सफलता प्राप्त गुरुदास परब ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव, तर दुसऱ्या बाजूनं वैभव परब देखील अनुभवी खेळाडू, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट. 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आखूट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावला जातोय. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूवरती पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी कॅरिबियन स्टाईलमध्ये, म्हणजे पायाच्या साह्यानं चेंडू सीमापार होणार नाही याची खातरजमा चेंडू रोखला जातोय. तोपर्यंत 2 धावा सहजासहजी अंतरिम षटकातील दुसऱ्या चेंडूवरती वैभव परब मैदानावरती पूर्ण करतोय. 52 धावा धावफलकावर, 2 धावांच्या साथीने 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटचे 4 चेंडू बाकी व 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फिरकीचा जादूगर, फिरकीपटू यावेळी लेफ्ट आर्म राऊंड विकेट सज्ज होतोय, तो गुरु परब. व त्याच्या विरोधात 2 षटकारांचा धनी वैभव परब असेल, तो स्ट्राईकला. यावेळी स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू, धीम्या गतीचा चेंडू, मंद गतीचा चेंडू, अर्थातच दबाव वाढवणारा वैभव परबचा. निर्धाव चेंडूच्या साथीनं आता विजयाची समसमान संधी. दोन्ही क्रिकेट संघांना सामना दोलायमान स्थितीत 50-50चा मुकाबला आपण पाहतोय. 3 चेंडू शेवटचे बाकी व 6ची आवश्यकता. शेवटी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, 1 धाव सहज गतीपूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र यावेळी प्रयत्न अयशस्वी होतोय. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आपण पाहतोय वैभव परब सारख्या कसलेल्या मुरलेल्या फलंदाजाला जे कार्य अपेक्षित होतं डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, गुरुदास परब कडनं ते कार्य आतापर्यंत तरी तो योग्य रीतीने हाताळतोय. 4 चेंडू व त्या 4 चेंडूंवरती 3 धावा खर्च करतोय. शेवटचे 2 चेंडू बाकी, 5ची आवश्यकता. दोन चेंडू बाकी, 5 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हरचा थरार. जर गोलंदाज गुरुदास परबने हा सामना विजय करून दिला तर सिद्धेश अंगणे यांच्याकडनं 500 रुपये, तसेच
गोविंद फाले यांच्याकडनं देखील 500 रुपये, तसेच अनिल अरोस्कर यांच्याकडनं देखील 500 रुपये, म्हणजे तब्बल 1,500 रुपये गुरुदास परबसाठी. शेवटचे 2 चेंडू व 5 धावांची आवश्यकता. यावेळी नवीन फलंदाज सिद्धेश कांदळगावकर यावेळी स्ट्राईक वरती असेल, मात्र दबाव असेल दोन्ही बाजूने. गोलंदाज देखील दबावामध्ये असेल, त्याही पेक्षा नवीन फलंदाज ज्याने अजूनही एकाही चेंडूचा सामना केला नाही त्याच्यावरती जबाबदारी. अंतरिम 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू बॅटला स्पर्श करतोय व तदनंतर झेल टिपला जातोय यष्टांच्या मागे पंकज परबकडनं. आता शेवटचा 1 चेंडू मैदानावरती बाकी व तब्बल विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. यस डीजे. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यश यावेळी मैदानावरती. हा चेंडू शेवटचा तब्बल 1,500 रुपयाचा असेल, तो गुरुदास परबसाठी, कारण विजयी करून दिला आपल्या संघाला म्हणजे शिवारी ओरोसला. तर सिद्धेश अंगणे यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबर गोविंद फालेकडून 500 व अनिल ओरोसकर यांच्याकडनं 500 रुपये. शेवटचा 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यश कोरगावकर यावेळी स्ट्राईकला, तर दुसऱ्या बाजूनं सफलता प्राप्त गोलंदाज. जी सफलता आपल्या संघाला हवी होती ती सफलता मिळवून दिल्यानंतर नव्या उत्साहात नव्या जोमात 1 चेंडू 5 ची आवश्यकता. त्याचबरोबर रविदासजी घाडी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती फटका, मात्र मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. बॅकअप दिलं जात आहे व बॅकअप दिल्यानंतर एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे व तदनंतर द ग्रँड फिनाले मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ शिवारी ओरोस क्रिकेट संघ. चला, ज्या बक्षीसदात्यांनी बक्षीस लावली होती त्यांना विनंती असेल कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. चला, अनिल ओरोसकर 500, सिद्धेश अंगणे आपले 500, त्याचबरोबर गोविंद फाले 500, 1,500 रुपये प्लीज. सिद्धेश अंगणे. त्याचबरोबर रविराजजी घाडी यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक होतं, त्यांना विनंती करतोय आपलं पारितोषिक जमा करा. गौरव घाडी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं, म्हणजे तब्बल 2,000 रुपयाचा चेंडू होता शेवटचा. आणि